अभिजितला टायफॉइड झाले की बातमी समोर येते, काय वाटतं आई म्हणून तुम्हाला? वाईट वाटतं ना, त्याला टायफॉइड झाला, सलाईन वगैरे लावले तर वाईट वाटायला लागलं. कशी कशी माहिती मिळाली की तुम्हाला? मी आज सकाळी इंस्टाग्रामला बघितलं, मग पुन्हा कॉल केला. मी म्हटलं तर त्यांनी आता उचलला नाही कॉल. रात्री 1:30 कॉल केला मी त्याला, तर म्हणे मम्मी मी सलाईन घ्यायला लागलो म्हणे, मला आता बरं वाटेल म्हणे. कारण याच्या आधी त्याला टायफॉइड वगैरे असं काहीच झालेलं नाही, कधी तापही आलेला नव्हता. एवढं त्याचं आयुष्याचं जीवन होतं, आज तो एवढ्या दगदगीमध्ये हे झालं आणि तब्येतही त्याची फार खराब झाली. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये तो एकटा तोंड देतो, या सगळ्या परिस्थितीला वाईट वाटतं? या सगळ्या हा वाईट वाटायला लागलं ना. हा चिंता फार वाटायला लागली ना. कधी असं म्हणजे एवढं त्याच्यावर कधी एवढा अनुभव आलेलाच नव्हता. घरातलाही काही नव्हतं त्याला, बाहेरचं नाही. त्याने एकाकी एवढं पाऊल उचललं, त्याला एवढा पाठिंबा भेटला, त्याच्यामुळे ते थोडं बरंही वाटते आणि चिंताही वाटायला लागली. आंदोलन चिडवू नये म्हणून तो बाहेर जाते, पुन्हा पेंडलमध्ये पुन्हा तो जाते, पुन्हा समजून घालते. यामध्ये त्याची प्रकृती सध्या खाला चालली. हो ना, आता असं वाटतंय ना की त्याला वाटत असेल ना की आंदोलन पोरं मी नसल्यानंतर उठून जाईल म्हणून. त्याच्या याच्याने तो तेवढ्या याच्यातनं पण स्टेजवर यायला लागला आणि 2-4 शब्द बोलून पुन्हा सलाईन घेतोय. एक तर त्याला उलट्या पण होत आहेत, अधूनमधून उलट्याही सुरू झाल्यात त्याला, तर चिंता तर वाटणारच ना. अनेक आईंच्या शिवडे त्या ठिकाणी आलेले, की आम्ही आमचा मुलगा या ठिकाणी आलाय, आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आले. मात्र सरकारने कोण गांभीर्याने घेतलं? सरकारचं काय होत आता सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजेत ना. लेकरांच्या मागण्या मान्य करायलाच पाहिजेत. आज 35 दिवस झाले लेकर ग्राउंडवर आहेत, त्यांना काहीतरी हे करायलाच पाहिजेत ना. आता त्यांनी मिटवायला पाहिजेत. लेकर ज्याच्या त्याच्या घरी शांततेत जातील. आता अजून काही जास्त पोरं चिडलेले आहेत सध्या. एक तर लाठीचार्जमुळे अजून भयान झालेले प्रकरण. काका, आंदोलनाचा म्हणजे महिना होत आलाय, अद्यापर्यंत तोडगा निघाली, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, तोडगा निघेल असं शक्यता वाटते. कारण माननीय पंतप्रधानांनी पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह या गोष्टीवर विचार करा म्हणून असं सांगितलेलं आहे. त्याच्या 2 मागण्या मला वाटतं मान्य पण केलेल्या आहेत. एक राजीनाम्याची मागणी झालेली आहे आणि RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलेलं आहे की एका विद्यार्थी पहिल्यासारखे नाही, ते नवीन पिढीतले 21व्या शतकातले विद्यार्थी आहेत, तर त्याच्याशी तुम्ही असं वागू नका, त्याच्याशी संवाद साधा. तर मला वाटतं त्यांच्या गोष्टीचा प्रभाव राजकारणावर पडेल आणि त्यांची गोष्ट सुद्धा ऐकल्या जाईल. अभिजितला टायफॉइड झालेला आहे. काल अभिजितची तब्येत खराब झाल्याची म्हणजे बातमी आली आहे. ती बातमी तुम्हाला माहिती कशी मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, याच्यावरच मला इंस्टाग्रामवरच बघितली. आम्हाला डायरेक्ट त्यांनी काय सांगितलं नाहीये. फक्त सलाईन घेतलेल्या होत्या काल परवाच्या दिवशी, ते सांगितलं होतं त्यांनी. बाकी टायफॉइड वगैरे झाला हे काय त्यांनी नव्हतं सांगितलं. इंस्टाग्राम वरून कळालं. मग रात्री त्याला फोन लावला होता, तर तो मला वाटतं ऍडमिट केलं वाटतं त्याला दवाखान्यामध्ये. त्याच्याशी काही बोलणं झालं? हो, बोलणं झालं त्याच्याशी. मला नाही, त्याच्या आईला बोलला तो. 1:30 वाजता बोलला तो. हा, काय म्हणतात? काही नाही, थोडासा झालाय म्हणे टायफॉइड, होईल म्हणे लवकर कव्हर म्हणे. काका, तुमचा लेख देशासाठी लढतोय, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतोय, अशा परिस्थितीत त्याला स्वतःला आजार झालाय, काय काळजी वाटते का? आणि त्याला काय सांगणार? त्याला एकच सांगणं आहे की तो विद्यार्थ्यासाठी लढतोय, खूप चांगलं आहे, कोणीतरी करायलाच पाहिजे. कारण तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण आम्ही शाळेमध्ये असताना शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायचो, भगतसिंगाच्या गोष्टी ऐकायचो, खुदिराम बोस, राजगुरू, हे सर्व ऐकायचो. आम्हाला खूप बरं वाटायचं ते ऐकायला, दुसऱ्याला सांगायला पण. बरं, आता 19 तारखेपर्यंत फाईलचा रिस्पॉन्स झाला नव्हता, सरकारने एवढं गांभीर्य घेतलं. मात्र 20 तारखेला ज्या पद्धतीने अमानुषीचा विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झाला, त्यानंतर देशभरातला युवा जागृत झाला. कुठेतरी अभिजित गुप्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आता राज्यामध्ये आंदोलन होते. कुठेतरी आता या कारणामुळे विद्यार्थी जागृत झाला, भावना वाटते. त्या खरं म्हणजे ते लाठीचार्ज व्हायलाच पाहिजे नव्हता. मी सुद्धा तो मोर्चा बघत होतो, मार्च बघत होतो, संसदेकडे चाललेला, खूप शांततापूर्ण चाललेला होता. आणि त्यांच्यामध्ये एक राजकारणी लोकांनी एक खेळी केलेली होती की त्याचे 2 साथीदार जे होते त्यांचे, ते सौरभ दास आणि एक सौरभ, काय त्यांचं नाव, राका, आशुतोष राका. त्यांना 9 वाजता तिथे बोलवलं आणि 4 घंटे तिथे थांबून ठेवलं.
ते जर ह्यांच्या सोबत असते तर ही म्हणजे त्याला सपोर्ट भेटला असता. काही व्हिडिओ बघितले मी, अक्षरशः काही पोलीस तर त्याला असं म्हणजे शूट करायच्या मागे होते. ते दृश्य एवढं भयानक होतं की पूर्ण त्याच्या गाडीला गराडा घातलेला होता पोलिसांनी, आणि ते वर तो गाडीवर चढायचा प्रयत्न करत होते. त्या गाडीमध्ये ट्रकमध्ये त्या प्रकाश राज होते, शबाना आझमी होत्या, सोनम अब्दुल सर यांच्या मिसेस होत्या. तर ह्या लेडीज असल्यामुळे खरं म्हणजे तो वाचला तिथे, नाही तर तो त्यांनी वेगळं काहीतरी ठरवलेलं होतं. तर दिल्ली पोलिसाचं हे खूप कृत्य हे कोणीच विसरणार नाहीये. त्यांनी जे विद्यार्थ्यांसोबत केलंय हे दिल्ली पोलिसांची महाभयंकर चूक आहे, आणि त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्या सत्ता काय शेवटपर्यंत राहत नसती. आता हे जे यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले माहित नाही, कोणी त्यांना असे कृत्य एवढे आदेश मला नाही वाटत कोणता राजकारणी देऊ शकतो म्हणून. दिले जरी असतील तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. कारण हे काय राजकारण हे काय त्यांच्या शेवटपर्यंत कारण 5 वर्षामध्ये चेंज होत असतं. हे राजकारण बदलल्याच्या नंतर आणि हे मंत्रिमंडळ बदलल्याच्या नंतर ज्या पोलिसांनी लाठीमार केलाय त्या एकेकाचा बदला हे लोक घेतल्याशिवाय ही जनता राहणार नाही. पोलिसने असं वागायलाच पाहिजे होतं. काय काठ्यांना खिळे होते, हे कुठली पद्धत आली? खिळे असतात कुठं काठ्यांना? खिळे होते काठ्यांना? काही मुलींना मारलं, मुलींचे कपडे फाडले. महाराष्ट्रामध्ये अशा घटना कधीच घडू शकत नाहीत. हे दिल्ली पोलीस हे म्हणजे ते गुंडच आहेत, गुंड प्रवृत्तीचे त्यांच्यामध्ये हे आहे. ते खरं म्हणजे पोलीस ह्या सेवेला ते लायकच नाहीत. त्यांना नाव पोलीस हे नाव ठेवणं त्यांना शोभतच नाही. त्यांना गुंडच हे उपाधी द्यायला पाहिजे. काही अशी सोशल मीडियावर व्हिडिओ आलेले आहेत की ज्या पोलिसांचा नेम प्लेट नाही, त्यांची केस असे वाढलेले, आधीच कपडे घातलेले, बेल्ट वेगळं असेल, आणि त्यांनी ते विद्यार्थ्यांना मारत आहे. ते त्यांनीच ते नियोजित गुंड होते. ते त्यांचा मोर्चा बदनाम कसा करायचा याच्यासाठी सर्वपरीने यांनी प्रयत्न करून बघितले, पण तो त्यांच्याकडनं चुकी काही झाली नाही विद्यार्थ्याकडून, म्हणून हे बाहेरचे गुंड त्याच्यामध्ये घुसवले आणि ते विद्यार्थ्यांना बदनाम केलेले आहेत. विद्यार्थी त्याच्यामध्ये कुठे विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या नाहीत. शेवटचा प्रश्न आहे की म्हणजे आज म्हणजे काल नड्डांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जी भेट घेतली त्याच्यानंतर त्यांनी आज दुपारपर्यंतचा वेळ सांगितलाय. म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यायचा त्यांच्या संदर्भात सरकारची काय भूमिका आहे हे आज ते दुपारी सांगणार आहे. तर तुम्हाला काय अपेक्षित, म्हणजे तुम्हाला वाटतं का की राजीनामा देतील आणि याचा तोडगा निघेल? तर हे राजीनामा घेत का नाहीत? हे का पहिलीच गोष्ट आहे का भारतामध्ये? भारताच्या इतिहासामध्ये जर आतापर्यंत बघितलं तर कमीत कमी 40-50 केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे झाले. स्टेट लेवलवर तर तुम्ही सोडून द्या. हे राजीनामा का घेते? तर राजीनामा घ्यायलाच पाहिजे ना अशा व्यक्तीचा. कारण या सर्व घटनेला कारण तो एकच व्यक्ती कारणीभूत आहे. त्यांनी जर राजीनामा दिला असता तर एवढे प्रकरण वाढले नसते. दुपारी भूमिका सरकारकडून मांडली जाणार त्याच्यात वाटतं तुम्हाला की राजीनामा घेतली? त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे. त्यांनी तो जर शहाणा माणूस असेल खरंच तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून, हे केवळ अभिजितच्या एकाचं काम नाहीये. हे भारतामधल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा जीवाशी प्रश्न आहे. आणि केवळ नीटच नाही, हे इतर परीक्षाची सुद्धा बाबत आहे. निगडीत सर्वच बाबी आहेत एज्युकेशनशी संबंधित. या ठिकाणी जर दुसरा संवेदनशील व्यक्ती असता तर त्या संवेदनशील व्यक्तीने कधीच राजीनामा दिला असता आणि विद्यार्थ्यांचं समाधान केलं असतं. ज्या पद्धतीने आता युवा जागरूक झालेला आहे, तुम्ही युवाला काय सांगू शकता, काय संदेश देताय? तर युवांना तर मी एवढं सांगेल की तो काय त्याच्या स्वतःसाठी करत नाहीये, तो सर्व तुमच्या भवितव्यासाठी लढतोय तो. आणि हा लढा तर मला नाही वाटत तो इथे संपेल म्हणून, कारण तो खूप उच्च शिक्षण घेऊन आलेला आहे, बुद्धिमान आहे, तो हुशार आहे. त्यांना सर्व विद्यार्थ्यांच्या बाजू म्हणजे आणि तो गरिबीतून आलेल्यामुळे त्याला ह्या गरिबीची जाणीव आहे आणि तो विद्यार्थ्यांसाठी पुढे चांगलंच काम करणार आहे. त्याला विद्यार्थ्यांनी जाती धर्म पंथ सर्व विसरून त्याला पाठिंबा द्यावा अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना भारतामधल्या विनंती आहे.